सेवा करताना घंटी वाजली, घंटीचा आवाज ऐकला की बिचारे धावत यायचे, अगदी धावत येऊन हॉलमध्ये बसायचे ना. आज एकही पप्पी तो वाचलेला नाहीये, कारण नाही माहित काय झालं त्यांना, आम्हालाही कळलंच नाही. हळूहळू ती पिल्ली कमी होतात आहे. सगळे सांगायचे मोठी झाली आहेत ना, कोणीतरी पाळायला नेत असेल. ते ऐकूनही खूप बरं वाटलं की चला त्यांना हक्काचं एक घर मिळेल, हक्काचा माणूस मिळेल आणि त्यांची सुविधा पण चांगली होईल असं म्हणून आम्ही गप्प बसलो. पण जी ती 4 पिल्लं एकदम कमी झाली आणि 4 दिवसाने 8 दिवसाने असं कळतंय की ती पिल्ली मेली म्हणून. ती अशा ठिकाणी कुठे कुठे मरून पडायची का अगदी फुगलेल्या अवस्थेमध्ये भेटली ती. आणि नंतर मग आम्ही बाकीच्या पिल्लांचं हे केलं तर ते ह्याच अशाच अवस्थेत भेटले सगळे. पण का मरतात नाही कळलं आम्हाला अजिबात, कारण ते आजारी नव्हतेच, छान गुटगुटीत पिल्ले, हेल्दी होती ती. कारण आमच्याच घरात राहायची, त्यांना जोपर्यंत झोपायचं आहे तोपर्यंत झोपू द्यायचो आम्ही. जोपर्यंत खेळायला त्यांना बाहेर जायचं असेल तर ते दार उघडायला पण दारावर असे पंजे मारायचे, आम्ही त्यांना बाहेर पण सोडायचो. ते काय आम्ही स्वतःहून पाळलेले नव्हते, समोरच पिल्ली दिली म्हणून. झाल्यापासूनचे तुम्ही व्हिडिओ बघत असाल, ती पिल्ली झाल्यापासून आम्ही खूप काळजी घेतली त्यांची. आणि ती मोठी झाली, लांब लांब फिरत होती, पण संध्याकाळी स्वामींच्या सेवेमध्ये अगदी आवर्जून यायची ती. अक्षरशः म्हणजे त्यांची एक एक आठवण ते सोडून गेलेले आहेत. त्या आठवणी न विसरण्यासारख्या आहेत. अगदी जेवणाच्या ओठ्यापर्यंत ते जाऊन बसायचे, तिथे पण ते रडायला लागायचं. कुठे जाऊन बसला? गॅसच्या जवळ, गॅसच्या जवळ बसायचं. का हवंय? खायला दिलं ना सकाळी, खायला दिलं ना, दिलं खायला. माझ्या गॅसच्या जवळ येऊन नाही बसायचं ना बाबू. गॅस चालू असल्यावर काय होईल? काय होईल कळत आहे? गॅस चालू असल्यावर काय होणार कळतंय का बाबूला? गॅसच्या खाली, गॅसच्या तिथे ना बसू बाबा, गॅसच्या तिथे ना बसायच्या. तू जेवण बनवायला मदत करणार आहे? जेवण बनवायला मदत करणार आहे तू? चल खाली उतरा, खाली उतरा, खाली उतरा. बाबा बाबू मोठा झाला आता, बाबूच्या वेळेस म्हणलं घ्यायला येत ना बाबूला. आता बाबूला मंगायला येत, आता बाबू मोठा झाला ना. ही 7 पिल्ली होती, 7 पिल्लांमधून 4 पिल्ली गेली. आता जसे जसे कमी होतात तशी तशी त्यांची आई त्यांना शोधत राहते बिचारी. सगळी पिल्लं दिसत नाहीत. चल खाली बसायचं बाबू, इथे ना असं बसायचं, इथे असं ना बसायचं. गॅसच्या जवळ भू होणार, गॅसच्या जवळ भू होणार. ममम करायचे आहे ना, ममम करायचं ना बाबूला, ममम करायचं बाबूला, ममम करायचं. ममम करणार ना बाबू, ममम करणार आहे ना. चलो ममम देणार बाबूला. हा खाली बसायचं, इथे गॅसच्या जवळ भू होणार, इथे नाही बसायचं, असं असं ना बसायचं. खाली उतरा, चला चला खाली उतरा, खाली उतरा, खाली उतरा. ओके चलो. अगदी जेवण बनवताना पाठी येऊन बसायचे, खिचायला लागायचं. कदाचित मागे आपण अचानक फिरलं तर त्यांचा पाय पडेल, कशी उपडीवर पडेल, काहीतरी त्यांना दुखापत होईल असं म्हणून त्यांच्यावर तेव्हा ओरडायला पण लागायचं. चला बाहेर, चला बाहेर, चल आधी उठ, उठ लवकर, चल लवकर तिकडे बाहेर आणते जेवायला. दिवसभर लाद्या खराब करतात. बसा तिकडे, बसा सगळे, बस खाली, खाली बस, खाली बस.
अजिबात उठायचं नाही तिथून. आणि मग ठरवलं की चला डॉक्टरांना, आमचे जुने डॉक्टर होते त्यांना कॉल करूया. ते यायला तयार नाही. अचानक इकडचे डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला मी त्यांना, पण ते बिझी असतील, ते काय करणार, कारण त्यांच्यावर ऑलरेडी खूप लोड आहे ते आम्हाला माहीत आहे. पण कधीतरी म्हटलं डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट होईल 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 म्हणून अशी वाट बघून दुसरे दोन्ही पण मेले. शेवटचे 3 होते फक्त, त्यातले 2 मेले, राहिला एकच. त्यावेळी अचानक त्यांचा attack झाला आणि त्यांनी प्रॉब्लेम विचारला. प्रॉब्लेम सांगितल्यावर ते म्हणाले, मॅडम 1 तासाच्या आत येऊन आम्ही तुमच्या घरी ट्रीटमेंट देतो. त्याप्रमाणे ते आले. विचारलं पुन्हा त्यांनी लूज मोशन तिला व्हायला लागले होते, उलट्या व्हायच्या. त्यांनी लगेच सलाईनच्या बाटल्या चढवल्या घरीच, कारण इंजेक्शन दिली, औषधं लिहून दिली, तेही आम्ही तिला दिलं. बाकीचा स्टॉक ते घरी आमच्याकडेच ठेवून गेले. म्हणाले इमर्जन्सीलाही लागेल कारण त्याचं कंडिशन खराब आहे आणि 2-3 दिवस त्याला कंटिन्यू त्याला औषधं द्या. नाही जेवलं तरी त्याला फक्त इलेक्ट्रॉल पावडर द्या आणि भाताची पेज. आम्ही सगळं केलं. आम्ही त्याला औषधांची पण काळजी घेतली. मुका प्राणी कोणताच औषधं पटकन घेत नाही. ते औषधं वगैरे घेताना अगदी असे दात घट्ट धरून ठेवतात. तरी आम्ही घाबरता त्यांना ती औषधं देतो, कारण एक तरी पिल्लू त्या आईसाठी असं वाटलं की ते राहावं, तिच्यासाठी त्याने जगावं. पण शेवटी 2 दिवसाचा औषधाचा कोर्स घेतला आणि बाहेर जाऊन बसलं. ते माझ्या नजरेच्या समोरच होतं, पण अचानक ते पुन्हा तिथून कुठे गेलं माहीत नाही. शोधण्याचा खूप प्रयत्न केला, ते भेटलंच नाही. आणि 3ऱ्या दिवशी आमच्याच किचनच्या भिंतीला येऊन अचानक लक्ष गेलं तर तिथे ते मेलेल्या अवस्थेत भेटलं. म्हणजे तिचं एकही पिल्लू नाही आज. आणि ती काय करते, तिला खायला जर दिलं ना तर ती आता नाही खाते. तोंडामध्ये चपाती दिली किंवा काय दिलं, पहिल्यांदा पिल्लांच्या नादाने ती इथे तरी जेवायची, आता तो एक एक घास घेऊन ती सगळ्या ह्याच्यामध्ये फिरते. आणि माहीत नाही तिला कुठे ती पिल्ली तिने पाहिली होती की काय. ती जाऊन तिथे तो घास ठेवून येते परत. मग आता असं वाटतं की तिच्यावर काही परिणाम व्हायला नको, कारण ती आली तर तिला पिल्ली दिसत नाही. तिला माहिती आहे आपली पिल्ली इथेच असतात. दार बंद असलं तरी ती दाराशी येऊन आवाज करते आणि घरामध्ये येऊन अशी सगळीकडे बघते, ती शोधण्याचा प्रयत्न करते. बाहेर फिरून फिरून थकली की ती इथेच येते ती पिल्ली शोधायला. गेली बघा, अशी पिल्लांना शोधायला इथेच येते, कारण इथेच असायची ती सारखी. गेली आता तिकडे शोधून येईल सगळीकडे, पुन्हा इथेच येईल. पिल्लांची वाट बघत बसली आहे बघा कशी. पण आता तिचं एकही बाळ शिल्लक नाही राहिलंय. चिंता एवढीच वाटते की तिने डिप्रेशनमध्ये नाही जावं.
कधी कधी ती बाळा आपली नाही दिसली की ते शोधून शोधून आणि मग माणसं तर टपलेलीच आहेत. सारखी अशी कुत्री फिरली की मग विचारता सोय नाही, काय घडलं जातं ते. आणि त्यात काही कमी होती माहीत नाही स्वामी. एक 2 महिन्यापूर्वी ज्या मांजराचा पाय काढला गेला होता, तोही अचानक जावं, तोही नाही राहिला. तो पण काही आजारी नाही, काही नाही, काही नाही. सगळे एकदम हातातून निसटून गेल्यासारखे गेले. आणि राहिल्यात फक्त त्यांच्या आठवणी. त्या आठवणी खूप दिवस त्रास देणार आहेत. कारण प्रत्येक घरामध्ये ज्या रूममध्ये नजर फिरेल तिथे असं वाटतं ते जिथे बसायचे झोपायचे पटकन दिसतात तिथे ते. बस आता त्यांच्या फक्त आठवणी शिल्लक आहेत.